भामरागड अभयारण्य. गडचिरोली जिल्ह्यात वसलेले भामरागड हे अभयारण्य विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्गच. 6 मे 1977 रोजी हे वनक्षेत्र संरक्षित करून भामरागड अभयारण्याची निर्मिती झाली. याचे वनक्षेत्र हे सुमारे 104.38 चौरस किलोमीटर इतके आहे. नयनरम्य हिरवाईने नटलेल्या या अभयारण्यातून पार्लोकोटा आणि पामल गौतम या 2 नद्या वाहतात. या नद्या अभयारण्यातील वन्यजीवांसाठी आणि इथे राहणाऱ्या गोंड आणि माडिया जातींच्या आदिवासी बांधवांसाठी पाण्याचा प्रमुख स्रोत आहेत. या अभयारण्यात अनेक वन्यजीवांचा अधिवास आहे. त्यामध्ये बिबट्या, वाघ, रानडुक्कर, भुंकणारे हरिण, अस्वल, लांडगे, कोल्हा, नीलगाय, जंगली कोंबडी, ससे, मुंगूस, मोर अशा असंख्य वन्य प्राण्यांचा समावेश आहे. तसंच अनेक जातींचे सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी देखील आपण येथे पाहू शकतो. गोंड आणि माडिया जमातीचे आदिवासी लोक या अभयारण्यात पिढ्यानपिढ्या येथे राहत असून माडिया आणि गोंडी या स्थानिक भाषा ते बोलतात. येथील आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा देता यावी आणि त्यांच्या जीवनमानात बदल घडावा, याशिवाय आरोग्य आणि शिक्षणाचा मूलमंत्र आदिवासींना मिळावा, याकरिताच कर्मयोगी बाबा आमटे यांनी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेली आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा मानून समर्पित वृत्तीने काम करणारे डॉक्टर प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहेत. लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांचा या आदिवासी बांधवांप्रतीचा समर्पित सेवाभाव तर दिसतोच, परंतु तो अनेकांना जगण्याची एक नवी प्रेरणाही देऊन जातो. घनदाट जंगल सफारी आणि ट्रेकिंग सोबतच ज्याला समर्पित सेवेचा अनुभव जीवनाला कशी उत्तम दिशा देतो हे पाहायचे असेल तर त्यांनी एकदा तरी भामरागड अभयारण्याला, हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला आणि आनंदवन आश्रमाला भेट द्यायला हवी. येथील गोंड आणि माडिया जातीच्या आदिवासी लोकांची लोकसंस्कृती ही मनावर गारूड टाकल्याशिवाय राहत नाही.